नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रमोद मोहिते. माझ्या यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत DRC03A कसा फाईल करायचा आणि जी काही तुमची डिमांड आउटस्टँडिंग दिसत आहे तुमच्या पोर्टलला ती नलिफाय कशी करायची आपण या व्हिडिओमध्ये डिस्कशन करणार आहोत. तर सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा DRC03 भरलेला असणं किंवा त्याच्या अगेन्स्ट पेमेंट केलेलं असणं गरजेचं आहे, तरच तुम्ही DRC03A फाईल करू शकताय. तर सर्वप्रथम तुम्हाला GST पोर्टलला येऊन तुमचं लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर ना तुम्हाला सर्व्हिसेसमध्ये जाऊन युजर सर्व्हिसेसमध्ये जाऊन माय ॲप्लिकेशनवर क्लिक करायचं आहे. तिथं तुम्हाला ॲप्लिकेशन टाईप चॉईस करायचा आहे. ॲडजस्टमेंट ऑफ पेमेंट मेड थ्रू DRC03- फ्रॉम GST DRC03A यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे न्यू ॲप्लिकेशनवर क्लिक करायचं आहे. ती क्लिक केल्यानंतर ना तुमचा जो काय DRC03 फाईल केला होता, म्हणजे हे बघा हे अशी ॲक्नॉलेजमेंट असते, त्या ॲक्नॉलेजमेंट तुमच्याकडे असली पाहिजे. आणि इथं तुम्हाला ARN नंबर दिसत आहे टॉपला, तो तुम्हाला ARN नंबर कॉपी करून काय करायचं, इथं तुम्हाला GST फ्रॉम GST DRC03 रेफरन्स नंबर सर्च करायचा आहे. तर तुम्हाला ARN नंबर टाकायचा आणि सर्च म्हणायचं. सर्च म्हटल्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिक पुढचे डेट ऑफ फायलिंग, कॉज ऑफ पेमेंट, पिरियड फ्रॉम आणि टू हे तुम्हाला येऊन जाईल. आणि इथं तुम्हाला अशा प्रकारे काय दिसेल, तुम्हाला त्याचा इंटरेस्ट म्हणजे जी काय डिटेल आहेत DRC03 मधले तुम्हाला इथं शो होतील. तुम्हाला इथं डिमांड ऑर्डर महत्त्वाचं, तुम्हाला डिमांड ऑर्डर नंबर चॉईस करायचा आहे. तुम्ही कोणत्या डिमांडच्या अगेन्स्ट हे DRC03A भरत आहात तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर ना तुम्हाला इथं डिमांड ऑर्डर डेट येईल, तुम्हाला ऑर्डर टाईप येईल आणि फ्रॉम टू येईल. त्याचबरोबर तुम्हाला खाली यायचं आहे. तुम्हाला इथं अशा प्रकारे डिमांड आउटस्टँडिंग ॲज ऑन डेट दिसत आहे. त्याचबरोबर तुम्हाला इथं टोटल बॅलन्स दिसत आहे. इथं ॲडजस्टमेंट ऑफ डिमांडवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर ना तुम्ही खाली आला तर तुम्हाला तुमचे सगळे बॉक्स काय करायचे, चेक करायचे आहेत. इथं आउटस्टँडिंग डिमांड तुम्हाला दिसत आहे किती आहे ते. त्याचबरोबर खाली यायचं आहे तुमचं आणि इथं तुम्हाला B1 मध्ये DRC03 अमाऊंट पेड थ्रू कॅश बॅलन्स अवेलेबल इथं तुम्हाला दिसत आहे. त्याबरोबर इकडे आलं B2 मध्ये. B2 मध्ये पण तुम्हाला इथं अमाऊंट ऑटोमॅटिक आलेले आहे, म्हणजे आपला जे काही DRC03 भरला होता त्यातून आलेले आहे. इथे तुम्हाला काय कॅशमध्ये असेल ॲडजस्टमेंट तर इथं करायची आहे. त्याचबरोबर खाली आला तुम्ही इथं DRC अमाऊंट थ्रू क्रेडिट बॅलन्स अवेलेबल काय असेल तिथं तुम्ही करू शकता. अमाऊंट टू बी ॲडजस्टेड क्रेडिट इथं दिसत आहे C2 मध्ये आणि C3 मध्ये बॅलन्स पोस्ट ॲडजस्टमेंट क्रेडिट. हे जर तुमचं जे काय ॲप्लिकेबल असेल त्याप्रमाणे तुम्हाला सेटअप किंवा तुम्हाला तिथं अमाऊंट टाकायचे आहेत. ते टाकल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे. इथे तुम्हाला दिसत आहे आउटस्टँडिंग डिमांड पोस्ट ॲडजस्टमेंट. इथे तुम्हाला चेक करायचे तुमचे किती आहे. आता जी काय आपली ही होती अमाऊंट ते काय झालेले DRC03 मध्ये ॲडजस्ट झालेले आहे. नाही तर तुम्हाला इथे शिल्लक दिसेल किती आहे. आणि इथं व्हॅलिडेट म्हणायचे. व्हॅलिडेट म्हटल्यानंतर तुम्हाला इथं मेसेज आला पाहिजे व्हॅलिडेशन सक्सेसफुल. ते आल्यानंतर तुमची ती काय झालेली आहे डिमांड ॲडजस्ट झाली. तर तुम्हाला बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे. इथं तुम्हाला रिझन टाकायचं डॉक्युमेंट डिस्क्रिप्शन. तर आपण DRC03 भरला होता तो आपण काय करणार आहोत, जॉईन करणार आहोत. तर तुम्हाला इथं ती फाईल चॉईस करायची आहे DRC03 बरोबर आणि कन्फर्म करायचं आहे. कन्फर्म केल्यानंतर ते तुमचं डॉक्युमेंट अपलोड होऊन जाईल. त्याचबरोबर तुम्हाला इथं अंडरटेकिंगला क्लिक करायचं आहे. त्याचबरोबर ऑल्सो अंडरटेकिंग आणि व्हेरिफिकेशनवर क्लिक करायचं आहे. आणि तुम्हाला इथं जो काय तुमचा व्हेरिफिकेशनचा जे असेल अथॉरिटी ते क्लिक करायचं आणि इथं प्रोसीड टू फाईलवर क्लिक करायचं आहे. प्रोसीड टू फाईलवर क्लिक केल्यानंतर ना प्रोसीड म्हणायचं आहे. प्रोसीड म्हटल्यानंतर तुम्हाला सबमिट विथ DAC करू शकता किंवा EVC. आपण EVC करणार आहोत तर EVC थ्रू आपण DRC03A काय करणार आपण सबमिट करणार आहोत. हे सबमिट केल्यानंतर तुमची जी काही डिमांड आहे ते डिमांड काय होणार आहे, नलिफाय होणार आहे. आणि तुम्हाला तिथं डिमांड आउटस्टँडिंग डिमांडच्या पोर्टलला दिसणार नाही आहे, ते निघून जाईल. तर अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, तुमचे जर काही डिमांड दिसत असेल, तुम्ही सगळं पेमेंट करून पण तुमचे काही डिमांड दिसत असतील तर तुम्हाला काय करायचं, अशा प्रकारची प्रोसेस करायची आहे. त्यामध्ये तुम्हाला काय करायचं की DRC03ची ॲक्नॉलेजमेंट असणं तुम्हाला गरजेचं आहे. त्याशिवाय तुम्ही DRC03A भरू शकणार नाही आणि तुमची जी काही डिमांड दिसते पोर्टलला ते काय होणार नाही, सबमिट किंवा नील होणार नाही, ते तशीच शो होत राहील. तर अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा
DRC03A फाईल करायची. आता इथं तुम्ही OTP टाकल्यानंतर तुम्हाला ॲक्नॉलेजमेंट येऊन जाईल आणि तुमची काही डिमांड आहे ती काय होईल, तुमची निघून जाईल. तर अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, तुमचे DRC03A जर काय डिमांड आउटस्टँडिंग दिसत असेल तर तिथे तुम्ही नलिफाय करू शकताय आणि त्याप्रमाणे तुम्ही तुमची डिमांड नील करू शकताय. तर अशा प्रकारे हे बघा आता आपले सबमिट झालेले आहे. इथं तुम्ही डाउनलोड करू शकता. इथं तुम्हाला अशा प्रकारे सगळे डिटेल येऊन जातील. तर हे तुम्हाला अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये डिस्कशन केलेलं आहे की DRC03A कसा फाईल करायचा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.